गेल्या 2 दिवसापासून मुंबईत वरुण राजा चांगलाच बरसतोय। मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू। पश्चिम उपनगरात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। पावसाचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर फार मोठा परिणाम झालाय। मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर रेल्वे मार्गावरील वाहतूक ही उशिराने सुरू आहे, तर पूर्व आणि पश्चिम महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। आज सकाळपासून मुंबईमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाची रिमझिम कायम होती, मात्र आज सकाळपासूनच पावसाचा जोर मुंबईमध्ये वाढलेला पाहायला मिळतोय। यावेळी मी परळमध्ये आहे। परळमध्ये आपण बघितलं तर पावसाचा जोर कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये मान्सून जो आहे तो उशिराने दाखल झाला होता, त्यामुळे एखादा पाऊस वगळता मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला नव्हता। एकीकडे मुंबईमध्ये पाणी कपातीचं संकट जे आहे ते सुरू आहे, त्यामुळे मुंबईकरांना हा पाऊस हवा असा आहे आणि तशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो आज सकाळपासून मुंबईमध्ये पडतोय। मुंबईकर जे आहे ते या सगळ्या पावसाची वाट पाहत होते आणि तशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये उपनगरामध्ये देखील पावसाचा अशाच पद्धतीचा जोर जो आहे तो कायम आहे, तर ठाणे असेल, कल्याण असेल या भागात देखील पावसाची रिपरिप जी आहे ती कायम आहे। शिवाय वेधशाळेच्या माहितीनुसार येत्या काही तासांमध्ये देखील मुंबईमध्ये अशाच पद्धतीचा जोरदार पाऊस जो आहे तो कायम राहण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे मुंबईकरांना ज्या पावसाची प्रतीक्षा होती तो पाऊस अखेरकार पडायला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।